आणि पुढे बसलेले सर्व मान्यवर पाठीमागे सारखा मी आदरणीय प्राध्यापक विशाल मेत्रे सर कर्जत शहर अध्यक्ष यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं. हॅलो हॅलो सर्वांना नमस्कार. श्री संत सद्गुरु गोदड महाराजांच्या या पावन भूमीमध्ये या कर्जतवासियांच्या 25 वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. या सोहळ्यासाठी ज्यांनी माननीय आमदार रोहित दादा पवार साहेब यांना सहकार्य केलं आणि या कर्जतवासियांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची मान्यता आपल्या कर्जत एसटी डेपोसाठी दिली, त्या महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन मंत्री आमदार अनिल परब साहेब, या महाराष्ट्राचं युवा स्वाभिमानी नेतृत्व आणि आपल्या कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रोहित दादा पवार, मंचावर उपस्थित कर्जत तालुक्यातील नगर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे संपूर्ण नेते, समोर बसलेले सर्व ज्यांची स्वप्नपूर्ती आज होतीये, तुम्ही आम्ही सर्व कर्जतकर बंधू आणि भगिनींनो, आज हा सोन्याचा क्षण तुमच्या आमच्या आयुष्यातला या ठिकाणी आज उगवलेला आहे. याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मान्य आमदार रोहितदादा पवार साहेबांनी 2019च्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा आश्वासन दिलं की या कर्जत जामखेडच्या मतदारसंघाला एक उत्कृष्ट आदर्श असा मतदारसंघ मी करून दाखवेल, त्यातलाच एक आश्वासन होतं या कर्जतचा प्रलंबित असलेला जो बस डेपोचा प्रश्न आहे, तो बस डेपोचा प्रश्न मी आमदार झाल्यानंतर या ठिकाणी सोडून दाखवेल. पहिल्याच वर्षामध्ये मित्रांनो, तुम्ही पाहिलं गेल्या 25 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार काम करतोय. अनेक भूमिपूजन तुम्ही आम्ही पाहिली, अनेक नेते आले इथं नारळ फोडून गेले, परंतु या कर्जतच्या एसटी डेपोची मंजुरी आणायची धमक फक्त आमदार रोहित दादा पवार साहेबांच्या मनगटात होती आणि त्यांनी एका वर्षाच्या आत या कर्जतच्या डेपोची मंजुरी आणली. आज मला अतिशय आनंद होतोय. 19 फेब्रुवारी 2021 साली आपण या बस डेपोचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी केलं होतं. आणि आज मी एक स्वतःला भाग्यवान समजतो, मी एक छोटा कार्यकर्ता. या आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर जेव्हा या एसटी डेपोचं या ठिकाणी लोकार्पण होतंय, दिलेला शब्द पूर्ण होतोय, त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. या आमदारांचं काम असं आहे, जसं आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक जण प्रत्येक नातं गोतं जपण्याचं काम करत असतो, तसं मान्य आमदार रोहित दादा पवार साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये केलंय. या मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांचा तो मोठा भाऊ झाला, याच मतदारसंघातल्या माता भगिनींचा तो लहान भाऊ झाला, याच मतदारसंघातल्या वडीलधाऱ्या माणसांचा, ज्येष्ठ मंडळींचा तो आदर्श मुलगा झाला आणि तुमच्या आमच्यासारख्या युवकांचा तो एक सखा जिवलक मित्र झाला. आणि या सगळ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी मान्य आमदार रोहित दादा पवार साहेब काम करतायत. मागच्या 5 वर्षाचा जर तुम्ही इतिहास उघडून पाहिला तर या कर्जत जामखेडच्या नगरीमध्ये फक्त मोजून आपल्याला सत्ता भोगता आली 1 वर्ष. 2.5 वर्षाचा सत्तेच्या काळामध्ये 1.5 वर्षाचा कोरोनाचा काळ गेला. या 1.5 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जगवण्याचं काम मान्य आमदार रोहित दादा पवार साहेबांनी केलं. 35,000 रुग्णांना सेवा देण्याचं काम केलं. मित्रांनो, जेव्हा ही कोरोनाची परिस्थिती होती, सगळ्या जगामध्ये ऑक्सिजन कमी पडला, पण सांगायला मला आनंद होतो की कर्जत जामखेडच्या हॉस्पिटलमध्ये एकाही रुग्णाला ऑक्सिजन कमी पडला नाही. तेवढी दानत, तेवढी धमक आपल्या नेत्यामध्ये आहे आणि या स्वाभिमानी नेत्याच्या पाठीमागे उभा राहून आपण खंबीरपणे काम करतो, याचा सुद्धा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, गेल्या 5 वर्षातला जर कोरोनाचा काळ सोडला तर फक्त एका वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 4,500 कोटी रुपयाचा निधी मान्य आमदार रोहित दादा पवार साहेबांच्या माध्यमातून आलाय. समजून घ्या, एक आमदार दुसऱ्या गावातून असा मतदारसंघ निवडतो की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व 15 खात्याचा मंत्री या ठिकाणी करतो, परंतु जेव्हा या इथले प्रश्न तसेच्या तसे पडून असतात, चॅलेंजिंग असतं, अशा पद्धतीचा मतदारसंघ निवडून दादांनी इथं काम करायला सुरुवात केली.
हा जो बस डेपो आहे, या बस डेपोचा प्रश्न तुम्हाला आम्हाला माहिती आहे. कर्जत शहरामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक विद्यार्थी, इथं दादा पाटील महाविद्यालय असेल, महात्मा गांधी विद्यालय असेल, अनेक विद्यालय या ठिकाणी आहेत. आणि या विद्यालयामध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांची बसची सोय आता तुमच्या गावामध्ये येऊन होणार आहे. अनेक वयोवृद्ध लोक आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना जर कर्जतला यायचं असेल तर गाडी येत नव्हती, पण आता आपल्या हक्काची ही लाल परी आता आपल्या कर्जत मध्ये धावणार आहे. मित्रांनो, आपल्याला आनंद आहे की ज्या बसवर आता अहिल्यानगर कर्जत लिहिलेलं असेल तो आपला डेपो असेल, आणि अहिल्यानगर कर्जत लिहिलेली गाडी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणार आहे. आणि ते भाग्य आपल्याला जर मिळून कुणी दिलं असेल तर इथं बसलेले हे आपल्या स्वाभिमानी नेत्यांना दिले. आणि म्हणून जर हा नेता आपल्यासाठी एवढं मोठं झटत असेल, एवढं काम उभं करत असेल, डोंगरा एवढा निधी जर आपल्या मतदारसंघामध्ये आणत असेल तर आपली सुद्धा एक जबाबदारी आहे. दादा परब साहेबांना मी सांगू इच्छितो की स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून आम्ही सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते या कर्जत तालुक्याचा 116 गावांचा आम्ही दौरा केला. तो 20 दिवस मुक्कामी असा दौरा होता. मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या 25 वर्षामध्ये या कर्जत मधली अशी अनेक गाव आहेत की ज्या गावामध्ये मागचा आमदार पोहोचला सुद्धा नव्हता. परंतु या 116 गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला जाणवलं की नुसते दादा पोहोचले नाहीत, तिथं आईसाहेब पोहोचले आहेत, तिथं राजेंद्र दादा पोहोचलेत, आणि हे सगळे नुसते पोहोचले नाही तर कोट्यावधी रुपयाचा निधी या प्रत्येक गावांमध्ये देण्याचं काम माननीय आमदार रोहितदादा पवार साहेबांनी केलंय. आणि म्हणून जर हा दादा, तुमचा आमचा दादा जर एवढं कष्ट आपल्यासाठी घेत असेल तर त्याला सुद्धा ताकद देण्याची जबाबदारी आहे. मित्रांनो, आता तुम्हाला आमदाराला मतदान करायचं नाही, तुम्हाला मतदान करायचंय भावी नामदाराला. आणि म्हणून आता खुनगट बांधून इथून जायचंय. श्री संत सद्गुरु गोदड महाराजांच्या या पदस्पर्शाची शपथ घेऊन इथून जायचंय की इथून गेल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये जीवाचं रान करीन, परंतु माननीय आमदार रोहितदादा पवार साहेबांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कम से कम 1 लाख मतांनी निवडून देण्यासाठी मी काम करीन. आणि मला खात्री आहे इथं बसलेला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हे आव्हान पेलण्यासाठी सक्षम आहे. म्हणून मी या ठिकाणी परत एकदा जास्त वेळ न घेता अनेक मान्यवरांची इथं मनोगत होणार आहेत. मी परत एकदा माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब, परब साहेब यांचं मनापासून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद विशाल मेहत्रे सर. आणि म्हणूनच सर्वांच्या हृदयामध्ये एकच भावना निर्माण झालेली आहे, कहो दिल से. आणि रोहित दादा धन्यवाद. आणि आलेल्या मान्यवरांचा सन्मान